नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंबाईन ग्रुप बी व ग्रुप सीची पूर्व परीक्षेची मागील वर्षाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. PYQ करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे मी तुमच्यासाठी ही मागील वर्षाची प्रश्नपत्रिका घेऊन आलेली आहे. चला तर मग बघूया मागील वर्षी कशा प्रकारचे प्रश्न आले होते. या प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते? पर्याय आहे केशवराव बागडे, केशवराव बोले, रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब, क आणि ड म्हणजेच रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे डॅश हा गव्हर्नर जनरल म्हणाला. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड कॅनिंग. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क म्हणजेच दादोबा तर्खडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली गेली व प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ, ब, क म्हणजेच 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे होते व डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली होती. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क म्हणजेच नील हॅवलॉक, ऑटरॅम, लॉरेन्स बंधू व कॅम्पेबल, सर ह्यूम रोज. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, इसवी सन 1875मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि ड म्हणजेच भिमडी, शिरूर, पारनेर, नगर, इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा व श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी या भागांमध्ये शेतकऱ्यांचे उठाव झाले होते. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला होता? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर म्हणजेच सेनापती बापट यांनी गोवा मुक्तीसंग्राम, हैदराबाद मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन या सर्वांमध्ये भाग घेतला होता. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, इसवी सन 1919मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या, त्याचे कारण? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर म्हणजेच 1919मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या, त्याचे कारण होते की क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांमध्ये असंतोष वाढला होता. काँग्रेस, मुस्लिम लीग यांच्यात युती झाली होती. जहाल व मवाळ यांच्यात युती झाली होती. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती ही सर्व कारणे 1919च्या घटनात्मक सुधारणांसाठी कारक ठरली. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9 आहे, डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गणेश वासुदेव जोशी. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10 आहे, इथे राष्ट्रीय सभेची अधिवेशने, त्यांचे ठिकाण व त्यांचे अध्यक्ष विचारलेले आहेत. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 1889 5वे अधिवेशन जे मुंबईमध्ये झाले होते त्याचे अध्यक्ष होते विल्यम वेडरवन.
दुसरा आहे 1891चं 7वे अधिवेशन झाले होते नागपूरमध्ये. त्याचे अध्यक्ष होते आनंदाचार्लू. 1895चे 11वे अधिवेशन पुणे येथे झाले होते. त्याचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. व 1897चे 13वे अधिवेशन अमरावतीमध्ये झाले होते. त्याचे अध्यक्ष होते शंकरन नायर. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतात धवल क्रांतीला सुरुवात डॅश सालापासून करण्यात आली. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1971. पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बेसॉल्ट दगड. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13 आहे, जोड्या जुळवा. हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, बिहार हे राज्य दिलेले आहेत व त्यांची लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर विचारलेली आहे 2011च्या जनगणनेनुसार. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच हरियाणाचा लोकसंख्या घनता दर 573 चौरस किलोमीटर आहे. हिमाचल प्रदेशचा 123 चौरस किलोमीटर, झारखंडचा 414 चौरस किलोमीटर व बिहारचा 1106 चौरस किलोमीटर. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14 आहे, शिखर ठिकाणे दिली आहेत व त्यांची उंची विचारलेली आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मांगीतुंगीची उंची आहे 1100 मीटर, त्र्यंबकेश्वरची उंची आहे 1304 मीटर, सप्तशृंगी गडाची उंची आहे 1416 मीटर व साल्हेरची उंची आहे 1567 मीटर. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15 आहे, रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कोकण रेल्वे मार्ग. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16 आहे, राज्य व पर्यटन स्थळे विचारली आहेत. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच जम्मू काश्मीरमधील पर्यटन स्थळ आहे अवंतीपूर, अलची गुंफा. हिमाचल प्रदेशमधील पर्यटन स्थळ आहे त्रिलोकनाथ, नैनादेवी. पंजाबमधील पर्यटन स्थळ आहे तरन तारण बाबा बकाला व हरियाणामधील पर्यटन स्थळ आहे अंबाला, भडकल सरोवर. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17 आहे, चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा 2019 ते 21 स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंदोर. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19 आहे, इथे आपल्याला औष्णिक वीज केंद्र व त्यांचे जिल्हे विचारले आहेत. या प्रश्नाचे उत्तर अचूक नसल्यामुळे हा प्रश्न कॅन्सल केला आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20 आहे, रायलसीमा पठाराचे स्थान डॅश येथे आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कर्नाटक पठाराच्या पूर्वेला. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 व शहरी भागासाठी 1000 असे निश्चित केले आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22 आहे, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ब आणि क, म्हणजेच डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास व दुष्काळग्रस्त भागाचा विकास यासाठी विशेष प्रदेश विकास कार्यक्रम तयार करण्यात आला. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23 आहे, राजकोषीय नीतीची साधने कोणती. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ आणि क, म्हणजेच सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज व करारोपण आणि अंदाजपत्रक ही राजकोषीय नीतीची साधने आहेत. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24 आहे, उज्ज्वल डिस्कॉम अशुरन्स योजना कोणी सुरू केली. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केंद्र सरकार. पुढील प्रश्न बघूया.
प्रश्न क्रमांक 25 आहे. ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजा जे चैलेया ही समिती नियुक्त करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 26 आहे. 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वयंरोजगार 52% व नियमित 18%, प्रासंगिक 30% हिस्सा होता. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 27 आहे. खाद्यतेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाम डॅशमध्ये सुरू करण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑगस्ट 2021 मध्ये सुरू करण्यात आले. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 28 आहे. पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून डॅशची उपाययोजना म्हणून राबविण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय कृषी विकास योजना. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 29 आहे. 2021-22 दरम्यान M3 मध्ये डॅश समाविष्ट आहेत. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बँकांकडील मुदत ठेवी व बँकांकडील मागणी ठेवी हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 30 आहे. 2023-24च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड म्हणजेच सर्वसमावेशक विकास, हरितवाढ, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र या अशा प्रकारे प्राधान्यक्रम आहेत. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 31 आहे. 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह डॅशच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 75:25. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 32 आहे. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? पर्याय आहेत UTGST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे गोळा केले जातात. IGST केंद्र सरकार आणि राज्य सरकारे गोळा करतात. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही अ आणि ब अयोग्य आहेत. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 33 आहे. मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे डॅश 3 आयाम प्रतिबिंबित होतात. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, क आणि ड म्हणजेच आरोग्य, शिक्षण व राहणीमान हे 3 आयाम प्रतिबिंबित होतात मानवी विकास निर्देशांकामध्ये. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 34 आहे. सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना डॅश या योजनेत एकत्रित करण्यात आल्या. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 35 आहे. वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 FRBM कायदा 2003 असे नमूद करतो की केंद्र सरकारने डॅशपर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2008 ते 9 पर्यंत. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 36 आहे. भारतातील पहिल्या सोन्याच्या ATMचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हैदराबाद. पुढील प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रोहित शर्माला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने 2020 मध्ये सन्मानित करण्यात आले. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 38 आहे. 2020 मधील लॉकडाऊन दरम्यान कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनांच्या सुलभ वाहतुकीसाठी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किसान रथ. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 39 आहे. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संगीत. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 40 आहे. 2022 मध्ये आयोजित अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे यजमान कोणते शहर आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुरत. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 41 आहे. विस्डेनने 21व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून कोणाला निवडले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रवींद्र जडेजा. पुढील प्रश्न बघूया. कोणती संस्था ॲन्युअल स्टेट्स ऑफ एज्युकेशन रिपोर्ट ASER प्रसिद्ध करते?
या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रथम. पुढील प्रश्न बघूया. कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय क्यू मॉस्को संवाद स्थापन केला? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 IAEA. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 44 आहे. कोविड-19 या महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा व कोठे आढळला? या प्रश्नाचे उत्तर आहे 30 जानेवारी 2020 रोजी केरळ येथे पहिला रुग्ण भारतात आढळला. पुढील प्रश्न बघूया. अल मोहद अल हिंदी हा पहिला नौदल सराव खालीलपैकी कोणत्या 2 देशांदरम्यान ऑगस्ट 2021 मध्ये पार पडला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत सौदी अरेबिया. प्रश्न क्रमांक 46 आहे. 21 ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राफेल नदाल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 47 आहे. कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने जागरूक व्होटर मोहीम सुरू केली? या प्रश्नाचे उत्तर आहे ट्विटर. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 48 आहे. युद्धकाळात गाजविलेल्या असामान्य शौर्याबद्दल 2021 मध्ये अशोक चक्र हा सन्मान यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ASI बाबूराम. प्रश्न क्रमांक 49 आहे. 2021-22 ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्यिक कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दामोदर मौजो. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 50 आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार 2022 साठी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या भारतीय राज्याची निवड केली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 झारखंड या राज्याची निवड केली आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 51 आहे. महाधिवक्ताबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाधिवक्ताची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. पुढील प्रश्न बघूया. भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 53 आहे. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून 24 एप्रिल हा दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क व ड म्हणजेच केरळ व राजस्थान या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 55 आहे. जोड्या लावा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 61व्या घटनादुरुस्तीने मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे केले. 44व्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च व उच्च न्यायालयात. 41व्या घटनादुरुस्तीने राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे केले गेले व 73व्या घटनादुरुस्तीने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था लागू झाली. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 56 आहे. सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्ये याबाबत खालील विधाने विचारात घ्या. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क म्हणजेच ग्रामपंचायतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 57 आहे. खालीलपैकी कोण सरकारी या आयोगाचे सदस्य नव्हते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रामा सुब्रमण्यम हे सरकारी या आयोगाचे सदस्य नव्हते. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 58 आहे. निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 324 भाग 15 मध्ये निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी सुधारणा करण्यात आली. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 59 आहे. जोड्या लावा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच थॉमस होब्ज ब्रिटिश तत्त्वज्ञ होता. फ्रेडरिक हायेक ॲग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ होता. रॉबर्ट नॉझिक अमेरिकन तत्त्वज्ञ व रूसो फ्रेंच राज्यकारतीचा जनक होता. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 60 आहे. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ग वा मावळणकर हे
भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष होते? पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 61 आहे. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅशमध्ये तयार केला. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ऑक्टोबर 1947 मध्ये राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार करण्यात आला. पुढील प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच सर्वात आधी सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा लागू करणे, त्यानंतर पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा, त्यानंतर अनुसूचित जाती जमाती आणि दुर्लभ घटकांच्या आर्थिक हिताचे रक्षण व सर्वात शेवटी जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे असा योग्य क्रम आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 63 आहे. मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जुलै 1918 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 64 आहे. कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क फक्त म्हणजे जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20 ही जोडी अयोग्य आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 65 आहे. समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच जकातचा समावेश समवर्ती सूचीमध्ये नाही. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 66 आहे. शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? या प्रश्नाचे उत्तर आहे क्लोरोफायटा. पुढील प्रश्न बघूया. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मुळे ऑक्सिजनपासून वंचित होतात त्यामुळे वनस्पती मृत होतात. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 68 आहे. नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मिक्झोफायसी हे शैवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहे नायट्रोजन स्थिर करण्यासाठी. पुढील प्रश्न बघूया. मिओसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन व डायकायनेसिस हा क्रम योग्य आहे. पुढील प्रश्न बघूया. अँटिमोनी संयुगे डॅशच्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. शिस्टोमियासिस हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. साधारणपणे पोरीफेरामध्ये गॅमेट कशामुळे तयार होते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आर्किओसाइट्समुळे गॅमेट तयार होते. पुढील प्रश्न बघूया. तापमानातील प्रत्येक 1 अंश सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग डॅश सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो. या प्रश्नाचे उत्तर आहे 61 सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 73 आहे. विशिष्ट उष्णतेचे CGS प्रणालीतील एकक डॅश हे आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस हे एकक आहे. पुढील प्रश्न बघूया. विद्युतधारेने विद्युतरोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते? या प्रश्नाचे उत्तर सांगता येत नाही त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल केला आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 75 आहे. डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बोर्डेटेला पर्ट्युसिस या जीवाणूच्या संसर्गामुळे डांग्या खोकला हा आजार होतो. पुढील प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जीवनसत्व E हे ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे. पुढील प्रश्न बघूया. डॅश ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेता तंतूच्या टोकावर बद्ध राहतात. या प्रश्नाचे उत्तर आहे ओपिऑइड्स. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 78 आहे. जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तांबे, निकेल व जस्त यांच्या मिश्रणातून जर्मन सिल्वर हा मिश्र धातू तयार होतो. पुढील प्रश्न बघूया. ॲस्पिरिनचे रासायनिक नाव? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. O- ॲसेटिल सॅलिसिलिक ॲसिड.
पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 80 आहे. कठीण आणि मृदू, आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पियर्सन यांनी कठीण आणि मृदू, आम्ल आणि अल्कली या संज्ञा दिल्या. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 81 आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ क्ष सेमी असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2 सेंटीमीटर. पुढील प्रश्न बघूया. एका दुकानदाराने 15 शर्ट 2,340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 160 रुपये. पुढील प्रश्न बघूया. हा गणितीय प्रश्न आहे. हे तुम्ही सोडवून बघू शकता. या प्रश्नाचे उत्तर आहे 0.125. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 84 आहे. 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे व 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असे होते तर त्यांचे आजचे वय किती? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 19, 25, 28. पुढील प्रश्न आहे. एका माणसाने बँकेकडून दशांश 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षांनंतर त्याने रुपये 5,400 सरळ व्याज फेडले तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 15,000 रुपये. हे गणिताचे प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही यांना सोडवून बघू शकता. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगत आहे. पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 86 आहे. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते तर 2 वर्षांनंतर त्याची किंमत किती? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 14,440 रुपये. पुढील प्रश्न बघूया. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढविले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढविले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 65. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 88 आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे 9.6. पुढील प्रश्न बघूया. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4ने वाढते तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 26. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 90 आहे. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजी इतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 13 सेंटीमीटर. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 91 आहे. बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 204. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 92 आहे. दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 32. पुढील प्रश्न बघूया. खाली 2 विधाने आणि 2 अनुमाने दिली आहेत. योग्य पर्याय शोधा. या प्रश्नाचे उत्तर असेल क व ड दोन्ही असत्य. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 94 आहे. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या 4 पट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्षे आहेत. अंकिताच्या भावाचे 2 वर्षांनंतरचे वय किती असेल? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 12 वर्षे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 95 आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, F. पुढील प्रश्न आहे. जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रविवार. पुढील प्रश्न बघूया. जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22 ही मालिका अशी सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 33. पुढील प्रश्न बघूया. जर अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालेनुसार लागली असतील तर किती अक्षरांची स्थिती अपरिवर्तित राहील? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1. पुढील प्रश्न बघूया.
सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते. नंतर ती 50 मीटर चालते. आता ती उजव्या बाजूला 135 अंशात वळते आणि 15 मीटर चालत जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ईशान्य. पुढील प्रश्न बघूया. खालील वेन आकृती आणि 3 शब्दांचे पर्याय दिले आहेत. कोणता वेन आकृती अचूकपणे दर्शवितो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फुले सुवासिक पांढरा. सर्व प्रश्न झाले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व अशाच प्रकारच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण जर हवे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.